नमस्कार. HMM प्रस्तुत प्रवास स्वप्नपूर्तीचा 2026च्या भाग 4थ्यामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या गेस्टना आपण जे भेटणार आहोत त्यांना तुम्ही सगळ्यांनी कुठे ना कुठेतरी नक्कीच बघितलंय. कधी कुठल्या फॅशन शोमध्ये, कधी कुठल्या शॉर्ट फिल्ममध्ये, अगदीच काही नाही तर आपल्या खूप साऱ्या HMMच्या कार्यक्रमांमध्ये. आज आपण भेटणार आहोत सोनल तुळजापूरकर पाटील यांना. नमस्कार सोनल. नमस्कार मीरा, कशी आहेस? एकदम मजेत. सगळ्यात पहिले मी HMM चे खूप खूप आभार. आमच्याकडे तुम्ही आलात आणि माझं तुम्ही सगळं मनोगत ऐकताय त्यासाठी खूप खूप थँक यू. सुरुवात करूया. नक्की. तो माझा नेहमीचा पहिला प्रश्न, तू मूळची कुठली आहेस आणि इथे अमेरिकेत किंवा ह्युस्टनमध्ये किंवा पहिल्यांदा कुठे आलीस किंवा साधारण त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की तू कुठून आलीस, व्हॉट मेड यू कम हिअर? नक्की. सो मी 2003 साली अमेरिकेत आले. मी मूळची मुंबईची आहे. जन्म माझा पुण्याचा आहे, मॉडेल कॉलनी. आणि इंडियामध्ये म्हणजे मुंबईत असताना आई वडील आणि मला धाकटी बहीण आहे स्नेहा तुळजापूरकर. सो मुंबईत वाढले. माझं शिक्षण पार्ले टिळक विद्यालय ह्या शाळेतनं झालं आणि नंतर रुईयामधनं बॅचलर्स आणि मास्टर्स केलं मुंबईतनं. आणि त्याच्यानंतर मी 2003 मध्ये US मध्ये आले, UT ऑस्टिन मध्ये PhD करायला सेल अँड मॉलिक्युलर बायोलॉजी या विषयामध्ये. वा, म्हणजे तू पण अगदी पुणेरी आहेस म्हणायला हरकत नाही, कारण पुण्याची सिटिझनशिप ही फक्त जन्माने मिळते असं मी म्हणते. बर्थ राईट सिटिझनशिप असते का असं ती? मी म्हणते की anyway. तर तू मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये PhD केलीस आणि आता तू क्लब्झी चालवतेस. ह्या दोन्हीमध्ये खूपच विरोधाभास आहे, राईट? हो. सो मॉलिक्युलर बायोलॉजीच्या PhD मधून क्लब्झीच्या कॉन्सेप्ट पर्यंत कशी आलीस? सो खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे तो. आणि मला स्वतःलाच असं म्हणजे कधी आपण स्वतःचाच विचार करतो तेव्हा असं वाटतं, अरे हे मी कसं केलं असेल? कारण इट इज सो ॲज यू सेड खूपच विरोधी आहे, खूपच वेगळ्या दोन्ही फील्ड्स आहेत. पण मी जसं तुला सांगितलं सेल अँड मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये PhD केलं. सो स्टेम सेल्स हा माझा विषय होता. आम्ही ओमाहामधनं ॲक्च्युली कम्प्लीट केलं ते. युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का मेडिकल सेंटर विच इज इन ओमाहा नेब्रास्का. आणि तिकडनं आम्ही इकडे अक्षरशः म्हणजे कुठे थंडी नसेल अशा ठिकाणी म्हणून आम्ही ह्युस्टनचा हे केला. तोपर्यंत म्हणजे तुषार माझा नवरा त्याचं आणि माझं ठरलं होतं की अशा ठिकाणी हे करायचं, अप्लाय करायचं. ते दोघांनाही ॲव्हेन्यूज असतील, दोघांचंही करिअर आम्हाला परस्यू करता येईल आणि आम्ही ह्युस्टनची तेव्हा निवड केली. सो 2011 साली आम्ही ओमाहाहून ह्युस्टनला मूव्ह झालो. इथे मी आधी पोस्टडॉक करत होते. म्हणजे दॅट इज अ नॉर्मल प्रोग्रेशन. जेव्हा PhD होते कोणाची त्याच्यानंतर पोस्ट डॉक्टरेट करायसाठी मी इकडे ह्युस्टन मेथडिस्टमध्ये अप्लाय केलं होतं 2011 मध्ये. इथे आम्ही मूव्ह झालो ऑक्टोबरमध्ये आणि अनफॉर्च्युनेटली नोव्हेंबरमध्ये माय मॉम पास्ड अवे. त्यामुळे मला ती म्हणजे मी परस्यू नाही करू शकले ते पोस्टडॉक. मी इंडियात गेले आणि देयर वॉज अ लॉट ऑफ थिंग्स. अचानक ती गेल्यामुळे खूप वेगळं देयर वॉज अ एंटायर लाईफ टूक ओव्हर असं आपण म्हणू शकतो तेव्हा. सो दॅट वॉज 2011. त्याच्यानंतर मी लोन स्टार कॉलेज इकडे आपलं आहे सायफेअरमध्ये तिकडे ॲज अ फॅकल्टी काम करत होते, फॅकल्टी फॉर बायोलॉजी. आणि मग त्याच्यानंतर आय वॉज वर्किंग ॲज अ स्टेम सेल थेरप्युटिक सायंटिस्ट ॲट द मेडिकल सेंटर. मला म्हणजे माझं पॅशनच आहे ॲज सायन्स. त्यामुळे स्पायनल कॉर्ड इंजुरी पेशंट्स साठी थेरपी करणं वॉज दॅट मेन फोकस ऑफ माय पोझिशन. अमेझिंग. म्हणजे दॅट वॉज ऑलवेज माय पॅशन की मला स्टेम सेल्स मध्येच काम करायचं होतं. माझा मुलगा तेव्हा लहान होता, तेव्हा तो 5 वर्षाचा साधारण होता. सो मला ना त्याच्यासाठी अजिबात वेळ नाही मिळायचा. कारण मी जायचे इकडनं सायप्रसमधून मेडिकल सेंटरमध्ये जायला 1.5-2 तास लागायचे. म्हणजे 3-1 तास माझे रस्त्यावरच जायचे आणि मग घरी आल्यावर अक्षरशः त्याच्याशी काहीच मला करता यायचं नाही. तर मला असं सतत वाटायचं की एक आपण ऑलवेज इट्स अ क्लिशे वर्ड बट वर्क लाईफ बॅलन्स एक जो आपण ॲज अ वुमन अचीव्ह करायचा प्रयत्न करत असतो की मला काम पण माझं करायचंय, पण मला हे तर बाळपण आहे माझं, जे आपल्याला असं वाटतं की ह्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. सो दॅट वॉज द मेन प्रेमिस की मी मनात विचार करायचा की मी काय असं करू शकेन की दॅट आय एम इक्वली पॅशनेट अबाउट अँड आय कॅन गिव्ह टाइम फॉर विहान ऑल्सो. सो तेव्हा मला असं वाटलं की टीचिंग वॉज वन ऑफ द थिंग्स दॅट आय ऑलवेज थॉट की मी करू शकते, मला आवडतं, मला पॅशन आहे त्याच्यामध्ये. सो मी ऑन द साइड क्लब्झी ट्युटरिंग,
चालू केलं आणि त्याचं इट्स अ फ्रँचाईज. पण द रिझन आय थॉट इट मेड अ लॉट ऑफ सेन्स टू मी की ह्याच्यामध्ये आम्ही ट्युटर्सना मुलांच्या घरी पाठवतो आणि मग ते मुलांच्या घरी जाऊन त्यांना शिकवतात. सो त्याच्यात कसं आहे की वेळ आपला ऍज अ पेरेंट खूप वाचतो, प्लस यू कॅन बी अटेंटिव्ह की काय चाललंय, तुम्ही लक्ष देऊ शकता की ती ट्युटर काय शिकवतीये, कसं चाललंय एव्हरीथिंग. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला उचलून मुलांना कुठे घेऊन जायची गरज नाहीये. वेळ वाचतो खूप ऍज अ पेरेंट. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की हाऊलिंग किड्स फ्रॉम वन लोकेशन टू अदर टेक्स अ लॉट ऑफ टाइम. सो ऑल दीज थ्री थिंग्स मला खूप वाटलं की इट मेड अ लॉट ऑफ सेन्स टू मी एज अ पेरेंट and it made a lot of sense to me as an educator. That's why in 2016 I started a Clubsy Tutoring of Cyprus. So आता 10 वर्ष झाली त्या गोष्टीला. क्लब्झीकडे मी नंतर वळेन. पण तू म्हणालीस की तू स्टेम सेल थेरपी आणि स्पायनल कॉर्ड इंजुरीच्या पेशंटची थेरपी, तेव्हाचा तुझा काहीतरी लक्षात राहिलेला अनुभव? सो स्टेम सेल्स एक म्हटलं की सगळ्यांनाच एकदम अरे बापरे स्टेम सेल्स असं एक टॅबू वर्ड आहे. स्टेम सेल्स म्हणजे आय थिंक मोर दॅन इन्फॉर्मेशन देर इज मिस इन्फॉर्मेशन गोइंग अराउंड अ लॉट रिगार्डिंग द सोर्स ऑफ स्टेम सेल्स, की स्टेम सेल्स कुठून आयसोलेट होतात. सगळ्यांना वाटतं ओ स्टेम सेल्स म्हणजे यू आर किलिंग बेबीज. नो, स्टेम सेल्सचा तो म्हणजे 90% स्टेम सेल्स आयसोलेट हे बोन मॅरो मधनं होतात. त्यामुळे एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स तर नगण्य, म्हणजे हार्डली इन द US तर अलाउडच नाहीये. पण एम्ब्रियोज सॅक्रिफाईस करून हे स्टेम सेल्स आयसोलेट केलेत, ही एक खूप कॉमन मिसकन्सेप्शन आहे आणि जी मी सांगू इच्छिते की तसं नाहीये. मेजॉरिटी ऑफ द स्टेम सेल्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम द बोन मॅरो ऑफ द पेशंट आणि समटाइम्स फ्रॉम द पेशंट हिमसेल्फ और हरसेल्फ, सो दॅट ते काय म्हणतो रिजेक्ट व्हायची शक्यता खूपच कमी असते जेव्हा तुम्ही त्या पेशंट्स ते स्टेम सेल्स घेतात आणि त्यांनाच परत देतात. सो आम्ही तेच करायचा प्रयत्न करायचो की अ पर्सन हू हॅज स्पायनल कॉर्ड इंजुरी हॅज अ व्हेरी बॅड प्रोग्नॉसिस, म्हणजे पुढे त्यांचं लाईफ काउच पोटॅटो म्हणूनच होणारे आपण बघितलंय बऱ्याच ठिकाणी की त्यांना इच्छा मरण युथेनेझियाच्याच मार्गी जावं लागतं, कारण द पॉसिबिलिटी ऑफ गेनिंग द क्वालिटी ऑफ लाईफ बॅक इज व्हेरी 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 मिनिमल. सो मला सगळ्यात पहिले मला असा अनुभव असा असतो की स्टेम सेल्स म्हणल्यावर लोक असे की थांब आता बघतोच तू कशी स्टेम सेल्स करते. सो आणि मी तर PhD नेब्रास्का मधून केली. इट्स अ व्हेरी कॉन्झर्वेटिव्ह स्टेट. तिकडच्या लोकांचं पण हेच होतं की एज्युकेट करणं या लोकांना की स्टेम सेल्स हा अशा पद्धतीनं टॅबू नका करू, कारण देर इज अ लॉट ऑफ मिसइन्फॉर्मेशन. प्लीज गेट इन्फॉर्म्ड फर्स्ट बिफोर यू ट्राय टू. सो मला असे बरेच अनुभव आले ज्याच्यामध्ये मला असं वाटलं की अरे रे थांबा पहिले मला सांगू तरी द्या की आमचं स्टेम सेल्स म्हणल्यावर आम्ही कुठून घेतो आणि कशा पद्धतीने आम्ही ते वापरतो. सो बोन मॅरोचे असल्यामुळे देर इज नो बेबी किलिंग इन्व्हॉल्व, लेट मी टेल यू दॅट. सो फारच छान माहिती सांगितलीस तू, कारण इतकं डीप, मला डीप नाहीये म्हणा हे, पण फॉर यू, फॉर मी इट वॉज. सो असं छान समजावून उलगडून सांगितलं, कारण जसं तू म्हणलीस की अरे बापरे स्टेम सेल असंच सगळ्यांना एक टॅबू असतो आणि नक्की हे काय असतं, कसं केलं जातं. इट्स व्हेरी मिस्टिरियस काइंड ऑफ अ थिंग. आणि इफ यू थिंक अबाउट इट, आता तर स्टेम सेल थेरपीज भरपूर ठिकाणी दिल्या जातात. मी माझ्या बऱ्याचशा फ्रेंड्सनी शोल्डर इंजुरीसाठी, नी इंजुरीसाठी डिरेक्ट स्टेम सेल इंजेक्शन्स घेतल्यात ऍट द साईट ऑफ इंजुरी असो किंवा जे काय असो, पेन असो, आणि दे हॅव बीन व्हेरी सक्सेसफुल. सो नाव थिंग्स आर चेंजिंग इन टर्म्स ऑफ पीपल्स ॲटिट्यूड. सो कसं म्हणजे थोडंसं मी म्हणेन की आय डोंट वॉन्ट टू यूज हिपॉक्रेसी, पण थोडंफार त्याच स्केलवर जायचं, म्हणजे इफ इट वर्क्स फॉर मी आय डोंट हॅव प्रॉब्लेम विथ इट. असं आता मला दिसतं की ओ स्टेम सेल थेरपी इट्स ग्रेट, आय डोंट नो हाऊ इट वर्क्स बट इट्स ग्रेट. म्हणजे हेच मला 10-15 वर्षापूर्वी लोक असं म्हणायचे की नो 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 हे स्टेम सेल थेरपी खूप वाईट असतं. आता त्यांना जेव्हा त्याचा चांगला अनुभव येतो तेव्हा त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्याबद्दल. पण लेट्स जस्ट से इट्स अ ह्युमन टेंडन्सी. व्हेन इट वर्क्स फॉर यू इट्स ऑल गुड. आज म्हणजे वेगळ्याच पैलूची बरीचशी माहिती मिळाली आम्हाला, अर्थात टिप ऑफ द आईसबर्ग. येस. पण तरी सुद्धा ह्या सगळ्यातनं क्लब्झी घडवताना तुला आलेले अनुभव, तुला आलेल्या अडचणी आणि एक्झॅक्टली क्लब्झी काय आहे,
आपल्या नव्या पिढीला आणि पेरेंट्सना त्याचा कसा फायदा होऊ शकतो? कारण एज्युकेशन आणि कॉलेज ऍडमिशन इज अ बिग थिंग. येस, Yeah. नक्कीच. सो आता जी हायस्कूलर्स आहेत किंवा ज्या हायस्कूलला जाणार आहेत त्या मुलांसाठी, त्यांच्या पेरेंट्ससाठी काही गाईड करशील तर? हो, नक्कीच. सो क्लबझी ट्युटरिंग हे इन होम ट्युटरिंग सर्व्हिसेस आहेत. म्हणजे आम्ही ट्युटर्सना मुलांच्या घरी पाठवतो आणि त्यांना वन ऑन वन हे करतो. तर बिफोर ऑल ऑफ दॅट लेट मी बॅक अप अ लिटल बिट. सो मी पर्सनली ॲज अन एज्युकेशनल कन्सल्टंट मी त्यांना कन्सल्टेशन देते ॲज अ फॅमिली, ॲज अ स्टुडंटचं एंटायर हे, आणि त्यांच्याकडनं गोल्स हे करते. नॉट ओन्ली हायस्कूल पण सगळ्या. वी स्टार्टेड प्री-के. सो प्री-केच्या मुलांना आम्ही किंडरगार्टन रेडीनेस प्रोग्राम आहे. आम्हाला आधी असं मला वाटायचं की कोणाला बुवा हवा असेल हा कार्यक्रम, पण इट वॉज अ व्हेरी पॉप्युलर प्रोग्राम एस्पेशली आफ्टर कोविड. कारण मुलं घरी होती, त्यांना साधं गुड मॉर्निंग, हॅलो असं म्हणायला सुद्धा ट्रेनिंगची गरज होती. सो तेव्हा मला असं लक्षात आलं की तो प्रोग्राम खूपच पॉप्युलर झालेला. So starting at pre-K, we go all the way up to adults, all subjects, all ages. Elementary school मध्ये आता मी म्हणेन की रीडिंग कॉम्प्रिहेन्शन इज व्हेरी बिग. कारण मुलांना वाचता येतं पण त्यांना कळत नाही ते काय वाचतायत. सो रीडिंग लेवल त्यांची हाय असते पण कॉम्प्रिहेन्शन खूप लो असतं. त्यांना कळतच नाही की ते एक्झॅक्टली काय वाचतायत. सो त्यामुळे ते आम्ही एलिमेंटरी स्कूलमध्ये खूप फोकस करतो. त्याच्यानंतर मिडल स्कूलमध्ये मॅथ, सायन्स हे सगळं वाढायला लागतं आणि हायस्कूलमध्ये एव्हरीथिंग म्हणजे सोशल स्टडीज असतं. कारण वर्ल्ड हिस्ट्री एपी किंवा US हिस्ट्री एपी हे खूप असे कठीण नाहीयेत सब्जेक्ट, पण त्याचा एक्सपान्स एवढा जास्त असतो की मुलांना कळत नाही की एवढा सगळा डेटा किंवा एवढा सगळा अभ्यास त्यांनी कसा करावा. सो आम्ही ते सगळं फोकस करतो त्याच्यावर. सो आम्ही फक्त मॅथ, सायन्स बेस्ड नाही आहोत, तर सगळेच सब्जेक्ट्स आम्ही सगळ्यामध्येच हेल्प करतो आणि वन ऑन वन आणि इन होम. असं जसं तू म्हणलीस आता की हायस्कूलच्या मुलांना मी काय सांगू शकेन, मी हायस्कूल काय, मी तर म्हणेन प्रत्येक मुलाला, आणि हे म्हणजे यू माइट थिंक की बापरे ही काय भयंकर सांगते, पण प्रत्येक मुलाला मी असं म्हणेन की काय आपल्याला करायचंय, प्रत्येक मुलाचा गोल हा वेगळा असतो. आता आपले सगळे इंडियन मुलं, मराठी मुलं ही सगळी म्हणजे हुशारच असतात असं आपण म्हणू शकतो एक ठोकताळ. पण आपण टाईपकास्ट नाही केलं पाहिजे मुलांना असं मला वाटतं. की आता फॉर एक्झाम्पल माझा मुलगा आहे, त्याला स्विमिंग, वॉटर पोलो ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. मग अभ्यासच करायचा आणि ह्याच्यात लक्ष द्यायचं नाही असं काही मी म्हणणार नाही. सो दॅट वे आय एम क्वाईट ओपन. आणि मला असं वाटतं मी सगळ्या पेरेंट्सना असं आवाहन करीन की तुमच्या मुलाला कशात इंटरेस्ट आहे ते पहिले बघा. म्हणजे जस्ट आपलं डोळे बंद करून चला सगळं तू मॅथमध्ये 100 on 100 मिळव आणि सायन्समध्ये 100 on 100 मिळव. इवन दो आय हॅव अ ट्युटरिंग कंपनी आणि दॅट इज माय ब्रेड अँड बटर, आय वुड स्टील से की मुलाबरोबर बसा, बघा त्यांना काय आवडतं. मी पर्सनली त्या मुलाशी आणि आई वडिलांशी बोलते हे जाणून घ्यायसाठी की इज देअर अ डिफरन्स इन देअर गोल्स. कारण मी ऑलवेज सांगते मी पहिल्यांदा पेरेंट्सना विचारणार आहे त्यांचा गोल काय आहे आणि नंतर मुलाला विचारणार आहे बाबा तुझा गोल काय. आणि 9 out of 10 टाइम्स मला असं जाणवतं की त्यांचे गोल्स वेगळे असतात. आणि मला असं जाणवतं की देर इज नो, मुलं लहान असतात त्यांना असं वाटतं की मला काही व्हॉइसच नाहीये, आई वडील जे म्हणतील ते मला आता गपचूप ऐकावंच लागणार आहे. बट देन आय कम इन ॲज अन एज्युकेटर अँड ॲज अ मीडिएटर टू एक्सप्लेन टू द किड्स की तुझे आई वडील जे सांगतायत ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि आई वडिलांना पण मी सांगते की बाबा तुम्ही सुद्धा जे मुलांना सांगताय की मुलांचं जरा ऐकून तरी घ्या. म्हणजे ऑफकोर्स यू हॅव मोर एक्सपिरियन्स इन लाईफ ॲज अ पेरेंट, सो तुम्ही डेफिनेटली सांगताय पण दोज किड्स त्यांचं आयुष्य आहे आफ्टर ऑल, सो त्यांचं पण ऐकून घ्या असं मी त्यांना हे सांगते. पण मला सांगायचा मुद्दा असा होता की आम्ही दोघांचेही गोल्स विचारात घेतो अँड देन वी डिस्कस आणि मग आम्ही प्लॅन ठरवतो की बाबा तुला मॅथ मध्ये तुझे इतके ग्रेड आहे, तुला इथे जायचंय, सो तुला एक सेशन बास होईल प्रत्येक आठवड्याला. तुला बाबा सायन्स मध्ये इतके पण तुला इकडे जायचं, तुला 2 लागतील. सो असं मी सांगते, त्यांच्याबरोबर मी कन्सल्ट करते आणि मग मी माझ्या ट्युटर्सना सांगते की ह्या पर्टिक्युलर स्टुडंटची ही नीड आहे आणि आपण ती अशी अशी गाठणार आहोत. सो दॅट्स व्हॉट आय डू एट क्लबझी टू मेक शुअर की त्यांचे जे गोल्स आहेत ते मीट करण्यासाठी जे लागेल ते मात्र मी त्यांना व्हेरी क्लिअरली ऑनेस्टली सांगते. एक मी गंमत सांगते सगळ्या पेरेंट्सची की मला फोन येतो, डॉक्टर सोनल उद्या माझ्या मुलाची परीक्षा आहे आणि मला अशी अशी हेल्प हवी आहे,
करू शकते मी हेल्प त्यांना त्या एवढ्या 11th आवरला? Not really. सो मी त्यांना तेव्हा सांगते की ओके, आय अंडरस्टँड युअर स्ट्रेस्ड आउट, पण मी उद्याच्या परीक्षेत मिरेकल घडवू शकेन असं काही मला वाटत नाही. जे काही त्या मुलाला नाही कळत, येस आम्ही त्या 1 तासात 1.5 तासात त्यांना समजवू, पण म्हणून त्या परीक्षेत त्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतीलच अशी काही मी हमी देऊ शकत नाही. सो मी पेरेंट्सना आणि मुलांना सांगते, मला आधी सांगा, यू शुड प्लॅन युअर सेमेस्टर, की बाबा तुमची जर आता परीक्षा, आता स्प्रिंग सेमेस्टर, असे अनंत फोन कॉल्स येतात आम्हाला, कारण सगळ्यांना असं वाटत असतं की त्या पॉइंट पर्यंत की आम्ही करू शकू, आणि मग अचानक त्यांना जाणवतं की आता नाही होणार. सो मी माझं पेरेंट्सना हेच म्हणणं आहे की थोडं आधी जरा बघा आणि मग फोन करा, म्हणजे सगळ्यांची स्ट्रेस लेवल जरा ह्याच्यात राहील कंट्रोलमध्ये. अगदी बरोबर मुद्दा बोललीस. कारण मुलांचं जे सध्या त्यांच्या पियर्स बरोबर जो ट्रेंड चाललाय, त्यांना बरोबर ते हवं असतं. आई वडिलांना आपल्या मुलाची खूपच नक्की माहिती असते, बरोबर आणि त्यांचे पण काही गोल्स, त्यांची पण आपल्या मुलांसाठी काही स्वप्न असतात. हो बरोबर सो यू नीड टू स्वर्ण मध्य साधायचा असतो तुला Correct. त्याच्यातला, right? ऍब्सोल्युटली बरोबर. आणि तिथे तुझ्यासारख्या प्रोफेशनल व्यक्तीची गरज असते. मावशीने तर काकू येऊन समजावण्यात आय डोंट थिंक की आई बाबा, म्हणजे आई मावशी थोडी लहान असते ना, आणि मग बरोबर डझंट मेक सेन्स. डझन या एक्झॅक्टली. क्लब्झी तर आता आपल्या सगळ्यांना कळलंच आहे. त्याचबरोबर तू सायफेअर चेंबर ऑफ कॉमर्सची चेअरपर्सन आहेस, आणि नुसती पहिली भारतीय महिला नाही, तर तू पहिली मराठी महिला आहेस चेंबर ऑफ कॉमर्सची. हाऊ डिड दॅट हॅपन? हो बरोबर आहे अगदी. सो 2026 मध्ये आय स्वर्न इन ॲज द चेअरवुमन ऑफ द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स फॉर सायफेअर ह्युस्टन चेंबर ऑफ कॉमर्स. आणि तू म्हणल्याप्रमाणे की चेंबरची मी पहिली भारतीय आणि अर्थातच पहिली मराठी आहे चेअरवुमन. सो सायफेअर चेंबर ही 40 year old ऑर्गनायझेशन आहे. इट्स अ नॉन प्रॉफिट चेंबर ऑफ कॉमर्स जसं असतं सगळे वर्ल्ड वाईड, सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्या बिझनेस ओनर्सचं ते एक ठिकाण असतं की यू बिकम अ पार्ट ऑफ द चेंबर ऑफ कॉमर्स. म्हणजे तुम्हाला नेटवर्किंग करायला आणि बाकीच्या बिझनेसेसची तुम्ही ओळख तिथे होते. सो आय हॅव बीन पार्ट ऑफ द चेंबर्स फॉर द पास्ट 10 years. आणि म्हणजे मला सो इनिशियली जेव्हा मी चालू केला होता हा बिझनेस, तेव्हा बिझनेसच्या दृष्टीने मी तो चालू केलाच नव्हता. म्हणजे मला काहीही बिझनेस बॅकग्राऊंड नाहीये. आय वॉज अ सायंटिस्ट, आय वॉज अन एज्युकेटर. सो मी त्याच एका माइंडसेटनी ह्याच्यात उतरले होते की आय वॉज अन एज्युकेटर. त्यामुळे इनिशियली मला म्हणजे खूपच शिकायला, असं इट वॉज अ लर्निंग एक्सपिरियन्स. लेट्स जस्ट से की खूप चुका झाल्या, खूप शिकले, कारण कधी बिझनेस केला नव्हता आणि तसं मार्गदर्शन करणारं घरी तसं कोणी नाही, कारण कोणीच बिझनेस केलेला नाहीये. त्यामुळे मला या चेंबर ऑफ कॉमर्समुळे खूप शिकायला मिळालं. मला बरेचसे रिसोर्सेस मिळाले की कुठून फंडिंग कसं येतं, किंवा काय डिफिकल्ट क्लायंट्सना कसं हे करायचं. आपण सगळेच जण बऱ्यापैकी व्हाईट कॉलर जॉब जे करतो त्याच्यामध्ये इट इज डिफिकल्ट टू बी एबल टू कम्युनिकेट विथ ऑल द स्ट्रेटाज ऑफ द कम्युनिटी, म्हणजे नॉट नेसेसरीली व्हाईट कॉलर. सो तो एक मला लर्निंग एक्सपिरियन्स होतं की काही जण एवढे तुमच्यासारखे रिफाईंड बोलत नाहीत, एकदमच स्लँग बोलतात. मग तुम्ही त्यांच्याशी कसे, नॉट टेकिंग इट पर्सनली बट टू मेकिंग शुअर की तुम्ही त्यांच्याशी पण संवाद साधू शकता. हे सगळं म्हणजे खूप 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 शिकायला मिळालं मला. आणि मी शिकले, आपण म्हणतो ना पाण्यात पडल्यावर पोहायला आपण शिकतो तशा पद्धतीने. सो 10 वर्ष येस आय लर्न अ लॉट. एक 3-4 वर्षापूर्वी मला त्यांनी बोर्ड ऑफ डिरेक्टर्स जॉईन करायसाठी इन्व्हिटेशन दिलं की जॉईन द, आणि येस माझ्यामध्ये थोडीशी एक लिडरशिप क्वालिटी आहेच की मला आवडतं सांगायला, किंवा कोणी असं म्हणलं की ओके विल यू बी एबल टू स्पिअर हेड दिस प्रोजेक्ट, मला लगेच आवडतं ते करायला. कारण मला असं वाटतं की आय हॅव दॅट विजन, मला असं वाटतं की हे अशा पद्धतीनं पुढे गेल्यावर चांगलं होईल बुवा. सो मी अँड आय एम नॉट अफ्रेड टू से दॅट. त्यामुळे मग मे बी दॅट माइट हॅव बीन वन ऑफ द रिझन्स दे आस्क्ड मी टू जॉईन द चेंबर ऑफ कॉमर्स. आणि त्याच्यामध्ये खूप प्रोजेक्ट्स असतात. आता सायफेअर चेंबर म्हटलं तर सायप्रस ही काय सिटी नाहीये, म्हणजे इट इज अ लार्जेस्ट सबर्ब बट वी डोंट हॅव अ सिटी काउन्सिल. So Chamber of Commerce acts like a government body, even if it is not a government body. तर म्हणजे
त्याच्यात खूपसे प्रोजेक्ट जे असतात म्हणजे साईडवॉक्स किंवा रस्ता रुंदीकरण किंवा काय आपलं ट्रॅफिक लाईट्स, हे जे सिटी गव्हर्नन्सचे जे काय आपण म्हणतो प्रोजेक्ट असतात ते चेंबर मध्येच होतात, कारण इथे सिटी गव्हर्नमेंट नाहीये म्हणून. सो मला खूप इंटरेस्ट वाटला, कारण दॅट वॉज कम्प्लिटली आउट ऑफ माय व्हील हाऊस, नेव्हर डन दॅट. सो ते मी बऱ्याचशा तशा प्रोजेक्ट्समध्ये स्वतःहून इन्व्हॉल्व्ह झाले. आणि मग 2 वर्षापूर्वी मला त्यांनी एक्झिक्युटिव्ह कमिटीवर हे सांगितलं की कम ऑन, कारण बरेचसे प्रोजेक्ट्स होते त्याच्यात मी इन्व्हॉल्व्ह झाले. आणि मग दिस इयर दे, म्हणजे हे काय आपण म्हणतो 2 कॅन्डिडेट्स असतात, 2 कॅन्डिडेट्स त्यात हे होतं, म्हणजे इट्स नॉट इलेक्शन बट इट इज अ वोटिंग सिलेक्शन. इट इज अ सिलेक्शन प्रोसेस. आणि त्याच्यामध्ये एक, आता मी काही नावं घेणार नाही, पण एक बाई होती, ती इथलीच आहे आणि इथल्या स्कूल डिस्ट्रिक्ट मध्ये ती काम करते. सो व्हेरी पॉप्युलर आणि माझ्यापेक्षा बरीच सिनियर पण आहे. सो ती आणि मी अशा दोघीही आम्ही वी वर व्हॉट डू यू कॉल कंटेस्टिंग फॉर दॅट चेअरवुमन पोझिशन. आणि मग त्याच्यामध्ये वोटिंग झालं. कोणी वोट केलं तर चेंबरचे जे मेंबर्स आहेत, 700 मेंबर्स आहेत चेंबरचे, आय डोंट थिंक एव्हरीबडी वोटेड, बट हुएव्हर वोटेड त्याच्यामध्ये मला जास्त वोट्स मिळाले. आणि म्हणजे आपण एक म्हणतो ना, एक पॅराडिम शिफ्ट असतो माइंडसेटचा. आपण नेहमी म्हणतो आपण इथे आलोय, आपण हा आपला देशच नाही, हा आपला प्रांतच नाही, असं नसतं. म्हणजे इफ यू डू गुड वर्क देन यू डू गेट रेकग्नाइज्ड. आणि मला प्रकर्षाने जाणवतं की मी आणि ती बाई असताना, आता एखादे आपल्याला असं वाटेल की ओ यू ऑलवेज फील की मी तर इंडियन आहे, मी तर ह्यात इथली नाहीच आहे, मला इथलं काही बॅकग्राऊंड नाहीये, असं एखाद्याला स्वतःबद्दल वाटू शकतं. पण मला सांगायला असं आवडेल की डोंट अंडर एस्टिमेट युअर सेल्फ, बिकॉज समटाइम्स you yourself don't know what you're bringing to the table, but others can see it. So मला त्यांनी बऱ्याचदा सांगितलं की you are giving us a fresh perspective that we didn't even have all this time. त्यामुळे मला असं वाटलं yeah, that's true. कारण मी जे मुद्दे मांडत होते की असं नाही, असं केलं पाहिजे, ते दुसरं कोणीच सांगत नव्हतं, कारण तो पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांचा नव्हता, माझा होता. सो मला असं I was surprised and very happy to know that people do consider you for your talent, not just by your skin color or your race or your religion. आणि मी खूप ओपनली सांगते की मी मराठी आहे, मी हिंदू आहे, असं मी कुठेही माझी आयडेंटिटी कधी लपवलेली नाहीये की बाबा जस्ट टू ऍसिम्युलेट की बाबा मी आता या चेंबरमध्ये जाते, सगळेच ख्रिश्चन आहेत, मग मी पण ख्रिश्चन, असं नाहीये. दे नो दॅट आय नो every single meeting starts with a prayer, but that doesn't mean की मी लगेच amen करीन. पण मी असं पण I don't disrespect anything, but at the same time I'm not going to leave my identity aside also. So Absolutely commendable. yeah. जोईला पटलाय. हो हो हो. तू म्हणालीस की तू 2016 साली क्लबझीची सुरुवात केलीस. 2016 पासून 2026, so now it's almost 10 years you are into this. या 10 वर्षात तुला प्रोग्रेशन काय जाणवलं? तेव्हाची मुलं, आत्ताची मुलं, कोविड काळात मुलांवर झालेला इम्पॅक्ट, त्यांच्या एज्युकेशन किंवा त्यांच्या विचार पद्धतीवर झालेला फरक. तसं पूर्वी असं होतं की साधारण 2000 मध्ये ते Y2K वगैरे, तेव्हा सगळी भारतीय जनता पण आपली इथे आली. सॉफ्टवेअर जो उठत होता तो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग किंवा सॉफ्टवेअर मध्ये काहीतरी नवीन कुठले तरी वेगळे इम्प्लिमेंटेशनचे कोर्सेस करून एव्हरीबडी वॉन्टेड टू गेट इन टू, तेच एज्युकेशन घेऊन ह्याच फील्डमध्ये करिअर चूज करायचं होतं सगळ्यांना. सो प्री कोविड, पोस्ट कोविड आणि आता एआयच्या जगात या 3 वेगळ्या वेगळ्या फेजेस मधलं प्रोग्रेशन किंवा चेंजेस तुला काय जाणवलंय? आणि हे 3 कंबाईन करून आत्ताच्या जे हायस्कूलर्स आहेत की ज्या हायस्कूलला जाणार आहेत त्यांना तू कसं गाईड करशील? बेसिक काय सांगशील आणि फरक? तो खूप म्हणजे खूप फरक जाणवला. तू म्हणल्याप्रमाणे 10 वर्ष मी हे करत असल्यामुळे इनिशियली मला एकदम असं आठवलं, आता 10 वर्ष करत आल्यामुळे मला माझी पहिली बॅच जे स्टुडंट्स आहेत त्यातल्या एका स्टुडंट आता लग्नाला आली आहेत. म्हणजे इतकी वर्ष झाली असं लक्षात येतं माझ्या. पण येस, स्टुडंट्स आणि
आपण पण विचार करतो ना, एक जनरेशन मध्ये आपण एक ग्रेडेशन बघतो, एक चेंज बघतो. Right. सो तो आहे. मुलं ही मुलं आहेत. दॅट इज जस्ट बॉटम लाईन. आणि एक कॉमन थीम, आता मी आय फर्स्ट स्टार्ट विथ द कॉमनॅलिटी. कॉमन काय आहे या सगळ्या मुलांमध्ये, की आई वडिलांचं न ऐकणे ही कॉमन धारणा आहे. ही तुम्ही मुलं म्हणलं, आता माझ्याकडे मी स्वतः क्लबझी चालवते, पण म्हणून माझा मुलगा माझं ऐकेल तर तसं अजिबात नाहीये. आणि माझ्याकडे असे बरेच ट्युटर्स आहेत की जे स्वतः शाळेत टीचर्स आहेत, पण त्यांना घरी पुन्हा दुसरा ट्युटर लागतो, कारण मुलांना असं वाटतं की माझी आई वडील कितीही शहाणे असले तरीही त्यांना मी जे शिकतोय हे कळणं अशक्य आहे. सो तिथे वी स्टेप इन, आणि ही कॉमन धारणा 10 वर्षात काही बदललेली हा नाही. अनुभव माझा पण आहे. हो. सो हे सेम आहे. काहीच नाही बदललेलं. काय बदललं आहे असं तर मी म्हणेन तर कोविडमध्ये एक पॅराडिम शिफ्ट जाणवतो, की मुलं ज्या पद्धतीनं शिकत होती आधी तशी आता शिकत नाहीत. वेगळं आहे त्यांचं. म्हणजे दे हॅव बीन वायर्ड डिफरंटली, आणि हे खरं आहे. म्हणजे दिस इज नॉट सम हायपोथेटिकल कॉन्सेप्ट की आता मुलं वेगळी आहेत वगैरे. कारण ही मुलं जेव्हा जन्मली, आता जी कोविडच्या वेळेस जन्मलेली मुलं आता म्हणजे एलिमेंटरी स्कूलमध्ये, सो त्या ह्याच्यातच ते मोठे झाले. सो टेक्नॉलॉजी वापरणं ही या मुलांच्या, इट इज सेकंड नेचर टू देम. खूप इझिली ते टेक्नॉलॉजी आत्मसात करू शकतात. खूप इझिली ते बोलू शकतात. म्हणजे काय आपण म्हणतो, व्हिडिओ जेव्हा असतो किंवा झूम कॉल्स असतील ह्याच्यावर. पण एक निगेटिव्ह इम्पॅक्ट मी म्हणेन या सगळ्या गोष्टीचा असा आहे की अटेन्शन स्पॅन सगळ्यांचा खूप कमी झालाय आता. त्यामुळे एक एक तासाचे जे लेक्चर्स असतात, आणि आमचे सुद्धा सेशन्स 1 तासाचं असतं, पण आय हॅव टू कट दॅट सेशन. आय हॅव टू टेल द ट्युटर की बाबा कट करा. एका 20 मिनिटांनी एक अर्धा मिनिटाचा किंवा 1 मिनिटाचा ब्रेक घ्या. टोटली वेगळं काहीतरी बोला. आता 20 मिनिटं, आता सपोज आपण काय कुठल्या तरी गोष्टीवर बोलतोय, आपण मॅथ म्हणतोय, डिव्हिजन चाललंय मॅथ. एकदम 20 मिनिटांनी बंद करायचं ते, आणि एकदम म्हणायचं की सॉकरला काय केलंस तू ह्या वीकेंडला? मग तो एकदम त्याचं वायर चेंज होते, आणि मग सॉकरला आज हे होतं, ते होतं, क्लीट्स माझे असेच, फ्लोरोसंट हे ते. ओके, असं पुन्हा डिव्हिजनला या. झोन आउट फार पटकन होतात मुलं. येस, एक्झॅक्टली. आणि त्यात त्यांचा काहीही दोष नाहीये. म्हणजे आपल्याला असं वाटतं काय झालं, त्याला काय झालं, म्हणजे मी पण तेच करते. आता मी अगदी म्हणते इथे बसून, पण माझंही तेच म्हणणं होतं की त्याला काय झालं, कर की जरा हे. पण नाहीये, दे आर डिफरंट. सो फर्स्ट इज टू आयडेंटिफाय अँड ऍक्सेप्ट की मुलं वेगळी आहेत. हे पहिले ऍक्सेप्ट करणं कठीण जातं प्रत्येकाला, मलाही जातं. वेन आय चेंज द हॅट टू अ पेरेंट, इट इज हार्ड फॉर मी टू ऑल्सो ऍक्सेप्ट द फॅक्ट. पण हे ऍक्सेप्ट करणं आणि मग अकॉर्डिंगली चेंज करणं, मुलांना शिकवणं की ही, आता मी म्हणलं जसं प्रमाणे की 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा जर तुम्ही ब्रेक घेतला तर तुम्ही बघाल की मुलांचे डोळे एकदम चमकतात, आणि मग ते पुन्हा व्यवस्थित रुळावर येऊन अभ्यास करू शकतात. ऑफकोर्स यू हॅव टू मेक शुअर की खूप वेळ हा तुमचा टॉपिक चालत नाहीये, बिकॉज देन यू हॅव, तुम्ही झोन आउट व्हाल म्हणून. पण हा एक मी म्हणेन की तो एक मोठा चेंज मला जाणवतो. एआय, हल्ली एआयच्या शिवाय आपण काही बोलूच शकत नाही. हायस्कूलमध्ये तर या सगळ्यांना एआय शिकवलं पण जातं. आणि तुम्ही विचार केला तर पूर्वी आपण म्हणायचो, ओ बापरे, सगळं कम्प्युटर आलं, आता आपल्याला कोणी काही विचारणारच नाही. तसं नाहीये. बरोबर. एआय इज हिअर टू स्टे. आपण मुलांना हे शिकवलं पाहिजे की एआयला तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कसं हे कराल. इट विल नॉट बी एबल टू रिप्लेस युअर इंटेलिजन्स. इट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो तुम्ही त्याचा वापर कसा कराल. आता तुम्ही सगळेच जर कॅल्क्युलसचे प्रॉब्लेम एआय कडून सोडवून घेतलेत, तर मग तुम्हाला त्या कॅल्क्युलस घेण्याचा काय हे म्हणजे कॉन्सेप्टच कळणार नाही ना की व्हॉट इट इज. राईट. इट इज जस्ट टू सिम्प्लिफाय. इट इज टू सिम्प्लिफाय युअर लाईफ, बट इट इज नॉट फॉर युअर रिप्लेसमेंट. इट्स नॉट हे तुम्ही म्हणजे मला असं मी सगळ्या मुलांना सांगते की घाबरू नका एआयला, किंवा डोंट हाईड दॅट यू हॅव युज्ड एआय, बट जस्ट मेक शुअर यू आर एथिकली युझिंग एआय अँड इट इज नॉट हॅम्परिंग युअर ओन इंटेलिजन्स. कारण आफ्टर ऑल इट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही जर, येस आय अग्री, इट इज व्हेरी इझी. तुम्ही पट्टापट ईमेल्स ड्राफ्ट करू शकता, तुम्ही पट्टापट एसेज लिहू शकता त्याच्यावरती. पण मग तुम्हाला जर 1-2 शब्द तुमच्या आजीशी बोला म्हणलं तर तुम्हाला बोलता नाही येत. मग दॅट इज हॅम्परिंग युअर हे ओव्हरऑल डेव्हलपमेंट, असं मला वाटतं. पण एआय इज हिअर टू स्टे. आणि मी मुलांना हेच सांगते की आत्मसात करा टेक्नॉलॉजी, बट जस्ट मेक शुअर दॅट यू हॅव
सम लिमिट, आणि जे तुम्हाला गाईडलाईन्स दिले त्या गाईडलाईन्सच्या प्रमाणेच ते AI वापरा. आणि सध्या मुलांशी तू बोलतेस, पेरेंट्सशी बोलतेस, त्यांचा कल साधारण कुठल्या बाजूला जास्ती आहे? म्हणजे इन टर्म्स ऑफ लाईक फॉर करिअर ऑप्शन्स, की आपल्या वेळी फक्त एक तर डॉक्टर होत होते ना, आता इंजिनियर नाही तर वकील. सो बरोबर. आता मुलं सगळंच त्यांना एक्सप्लोर करायचं हो. असतं किंवा त्यांना काहीतरी नवीन हवं असतं आणि बऱ्याचदा पेरेंट्सना त्या नवीन गोष्टीचा टॅबू असतो. बऱ्याचदा मुलांना काहीतरी स्टार्टअप हवं असतं. बरोबर. सो तू जी मुलं आणि पेरेंट्स दोन्ही जनरेशन्सना भेटतेस, बरोबर. तर एकंदरीत पेरेंट्सचा आणि मुलांचा कल कुठच्या बाजूला आहे असं तुला वाटतं? सो मला एक काय चांगलं वाटतं, की आता मी सुद्धा जेव्हा मोठी होत होते तेव्हा डॉक्टर, इंजिनियर, तू म्हणल्याप्रमाणे लॉयर. आता ऍटलीस्ट अमेरिकेत ह्याच्यामध्ये एवढे ॲव्हेन्यूज आहेत मुलांना, आणि आई वडिलांचा पण थोडासा मी म्हणेन की एक झापड लावून जो एक अप्रोच होता तो आता बदलायला लागलाय. पीपल आर बिकमिंग मोर अवेअर ऑफ व्हेरियस ॲव्हेन्यूज दॅट आर अवेलेबल टू स्टुडंट्स, आणि पेरेंट्स, I wouldn't say allow, but parents are okay if the kids go in any direction that they want. आणि असा कुठला एक मी म्हणणार नाही की बाबा हेच मुलांना करायचं, पण बऱ्याच मुलांना स्पोर्ट्स करायचं असतं, बऱ्याच मुलांना थिएट्रिक्स मध्ये जायचं असतं, काही जणांना आहेत, देर आर लॉट ऑफ किड्स. माझे पर्सनली मी सांगते, माझे काही स्टुडंट्सना आता डॉक्टर व्हायचंय, सो मी पर्सनली त्यांना बायोलॉजीमध्ये हेल्प केली, किंवा काही जणांना नर्सिंगला जायचं असतं, काही जणांना इंजिनिअरिंग मेडिकलचं अजून सुद्धा मुलांना आहे क्रेज. मी पर्सनली मुलांना सांगते की रिसर्च हा सुद्धा एक करिअर ऑप्शन आहे. मी स्वतः जाते बऱ्याच शाळांमध्ये आणि सांगते मुलांना की इवन दो काही मुलांचं असं म्हणणं असतं, आम्हाला बायोलॉजी खूप आवडतं पण आम्हाला डॉक्टर नाही व्हायचंय. मग देन दे कॅन डू PhD, and नो वे इट इज एनी इझियर. पण तुम्हाला दुसरे पण ॲव्हेन्यूज आहेत, हे कळायला आता खूप सारे काय आपण म्हणतो ॲव्हेन्यूज आहेत, रिसोर्सेस आता अवेलेबल आहेत. सो एक कुठलं आय विल नॉट बी एबल टू पिन पॉइंट ऑन एनी वन हे ॲव्हेन्यू की बाबा हेच मुलांना आता खूप आवडतं. पण आहे, म्हणजे द ओनली थिंग इज की असं खूप मध्ये मुलं आता सगळं कन्सिडर करू शकतात. रोबोटिक्स एक मी म्हणेन की मुलांना आवडतं. टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यामध्ये, फायनान्समध्ये ऍक्च्युली मुलांना हल्ली खूप जायला आवडतं. मध्ये तर, आणि एक गंमत सांगते की मिडल स्कूलच्या मुलांना तुम्ही जर विचारलं तुम्हाला काय व्हायचं, तर त्यांना युट्यूबवर व्हायचं असतं. तर मी 6वी-7वीतल्या मुलांना जर विचारलं की व्हॉट डू यू वॉन्ट टू बी? ओ, आय वॉन्ट टू बी अ युट्यूबर. सो व्हॉट डू यू वॉन्ट टू डू? तर आय विल मेक व्हिडिओज, आय विल मेक मिलियन्स ऑफ डॉलर्स. सो त्यांना असं वाटतं युट्यूबर बनायचं आणि $1 मिलियन कमवायचे, हे त्या मुलांचं तेव्हाच ध्येय असतं. पण ती पण एक गंमत असते, कारण त्यांना असं वाटतं की युट्यूबर्स बाबा काय नुसती बडबड करतात. त्यांना हे माहिती नाही की त्याच्या मागे पण केवढं सायन्स आणि किती वेळ त्याच्या मागे जातो. पण जस्ट एक गंमत मला तेवढ्यात आठवली. सो एखाद्या पेरेंटचा किंवा तुला आलेला एखादा कडू गोड कुठलाही जो तुला आवडेल सांगायला असा अनुभव? मी म्हणजे ॲज मी इनिशियली सांगितलं तुम्हाला की मी प्री-के थ्रू अडल्ट सगळ्यांना आम्ही ट्युटरिंग करतो. सो एका मोठ्या बाईंची मला गोष्ट सांगायला आवडेल. शी वॉज वन ऑफ माय अर्लियर स्टुडंट्स. शी वॉज 55 इयर्स ओल्ड. शी हॅड नॉट फिनिश्ड हर हायस्कूल डिप्लोमा. इथली लोकल होती, सायप्रस मधली. आणि तिला आता 55 वर्षाची होती, आजी होती, आणि तिच्या ग्रँडसन बरोबर तिला क्लासला बसून हायस्कूल डिप्लोमा करायचा नव्हता. सो शी वॉज फिलिंग की आणि शी वॉज वीक इन मॅथ. ती म्हणली मला हा मॅथचा वीकनेस माझ्या आयुष्यभर मी हा सोसलेला आहे, आणि आता मला त्याचं एम्बॅरसमेंट वाटते की मला माझ्या नातवाला विचारायला नाही आवडत की मी त्याच्याबरोबर, त्याला येतं आणि मला येत नाही, सो कॅन यू हेल्प? असं ती म्हणलं, या डेफिनेटली. सो आम्ही तिला 1.5 महिना एव्हरी आठवड्यातनं 3 वेळा 2-2 तासाचे मॅथ्सचे सेशन्स दिले, आणि मग तिने GED हायस्कूल डिप्लोमाची जी एक्झाम असते ती तिने पास केली, बिकॉज इंग्लिश तिचं खूप चांगलं होतं पहिल्यापासून. तिने पास केले. नंतर पुढच्या वर्षी तिने मला कॉल केला सांगायला की शी गॉट इन टू मेडिकल बिलिंग, आणि मग ती म्हणली मला मॅथ्स जिथे काहीही येत नव्हतं ते आता मी मेडिकल बिलिंग मध्ये गेले, आणि थँक्स टू यू अँड द कॉन्फिडन्स यू गेव हर,
त्याच्यामुळे ती हे सगळं अचीव करू शकली. सो मला ते ऐकून खूप म्हणजे खूप छान वाटलं. आता हे सगळं झालं तुझं प्रोफेशनल लेवलवरच्या तुझ्या अचीव्हमेंट्स किंवा तुझं सगळी आम्हाला त्याच्याबद्दलची माहिती कळाली. आता तुझ्या पर्सनल लाईफकडे येऊया थोडं थोडं. आम्ही तुला मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये एमसी करताना बघितलंय. खूप साऱ्या शॉर्ट फिल्म्स मध्ये मी फेसबुकवरती तुझ्या पेजवरती बघितलंय किंवा बर्ड पटेलच्या बऱ्याचशा हो. शॉर्ट फिल्म्स मध्ये तू असतेस. कुठे कधी रॅम्प वॉक करत असतेस, कधी कुठेतरी सीता बनून जातेस. सो ह्या हॉबी बद्दल आम्हाला सांग की हे तू कसं सुरू केलंस आणि हे तू कसं बॅलन्स करतेस? एक मी सांगेन की मला हे माहिती नव्हतं, पण इथे आल्यावर मी स्वतःबद्दल आपण एक डिस्कव्हर केलं की आय एम अ व्हेरी क्रिएटिव्ह पर्सन बाय हार्ट. सो ॲज अ हॉबी मी घरी पेंटिंग्स पण केलेत. मी नंतर अच्छा. तुम्हाला दाखवीन घरी. पण येस, म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्समध्ये कशी मी ह्याच्यात गेले, म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना रुईयामध्ये ना, रुईयाचं थिएटर खूप स्ट्रॉंग आहे. येस. अर्थात तेव्हा मला एवढा वेळ मिळायचा नाही काही करणार, पण चिरीमिरी काहीतरी रोल्स तेव्हा केलेत. पण रुईया सोडून आता 25 एक वर्ष झाली. पण तिथून ती सुरुवात झाली आणि मध्ये एक ऍक्च्युली हर्ष महाडेश्वर म्हणून इथे मराठी डिरेक्टर आहे. त्यांनी मला आणि तुषारला अगदी म्हणजे ऑलमोस्ट 7-8 वर्ष तरी इझिली झाली असेल त्याला. तर त्यांनी एव्हरी नवरा बायको इन द वर्ल्ड असं एक हे होतं. एक शॉर्ट फिल्म म्हणा किंवा हे इट वॉज अ कॉमेडी कॉन्सेप्टवर. तिथून माझी ऍक्च्युली सुरुवात झाली शॉर्ट फिल्म्सला. आणि महाराष्ट्र मंडळ अर्थात वॉज माय काय आपण म्हणतो डेब्यू फॉर थिएटर. सो महाराष्ट्र मंडळाच्या काही कार्यक्रमात मी नाटकांमध्ये काम केलं. तिथून हर्षनी मला त्या शॉर्ट फिल्म मध्ये घेतलं. आणि त्याच्यानंतर बड पटेल, जसं तू म्हणलीस तसं बड पटेलांनी मला एका मेजर ड्रामामध्ये एक मेजर रोल दिला होता. सो साईबाबांचा ड्रामा केला होता आम्ही 2019 मध्ये. आणि त्याच्यात मी मेन म्हणजे साईबाबांच्या आईची भूमिका केली होती. सो एंटायर वॉट एव्हर 3 आवर्स किती 2 तासाचा जो ड्रामा होता त्याच्यात फुल वेळ मी स्टेजवर होते. सो दॅट वॉज अ मेजर हे. तेव्हा मला असं लक्षात आलं की मला हे खूपच आवडतं. सो मी त्याच्यात आणखीन मग परस्यू करायचा हे केला. आणि ड्रामा आणि शॉर्ट फिल्म ह्याच्यामध्ये द फॅब्रिक जरी ऍक्टिंग असलं तरी द वे इट इज शॉर्ट किंवा द वे इट इज ऍक्च्युली प्रेझेंटेड इज कम्प्लिटली डिफरंट. कम्प्लिटली लाईव्ह, राईट? या यू कॅनॉट डू एनी मिस्टेक. करेक्ट. मूवी मध्ये रिटेक होऊ शकतो. बरोबर, करेक्ट. सो दोन्हीचे लिमिटेशन्स आहेत. ड्रामाचं लिमिटेशन काय आहे की तुम्ही तेव्हा रिटेक होऊ शकत नाही. शॉर्ट फिल्मचं लिमिटेशन आहे की तुम्ही तुमचा जेव्हा अँगल सेट होतो तेव्हा मूव्ह करू शकत नाही. आता ड्रामाच्या लोकांना कसं एकदम असं स्टेज फुल हा प्रेझन्स असतो की तुम्ही मूव्ह कराय, एका ठिकाणी असं करून धडधड डायलॉग म्हणणं असं नसतं. सो तो एक शॉर्ट फिल्मचा यू हॅव टू गिव्ह द सेम रिॲक्शन्स आपण म्हणतो ना थोडा मीटर कम कर, तसं थोडंसं मीटर कमी करायचा आणि ऍक्टिंग करायची. सो त्याचा एक वेगळा आपण म्हणतो ठोकताळे जे असतात ते वेगळे, पण बोथ वर व्हेरी, म्हणजे मला तर दोन्ही खूप आवडतात. सो मला त्या ड्रामामध्ये पण मी बरेच हे केलेत आणि शॉर्ट फिल्म्स मध्ये पण बऱ्याचशा काम केलंय. आणि मागच्या वर्षी ऍक्च्युली मी एका शॉर्ट फिल्म मध्ये काम केलंय. त्याचं नाव आहे डिमेन्शिया. आणि ते मला स्पेसिफिकली त्याचा उल्लेख करायला आवडेल कारण दॅट वॉज अ डिफिकल्ट शॉर्ट फिल्म फॉर मी ऑन अ पर्सनल लेवल, बिकॉज त्याच्यामध्ये माझे वडील म्हणजे त्यांना डिमेन्शिया झालेला असतो आणि मी त्यांना एकदम जवळून केअर देत असते. आणि आय एम सो ॲज यू ऑल मस्ट बी नोईंग की वेन एव्हर यू आर द प्रायमरी केअर गिव्हर फॉर एनीबडी, इट टेक्स अ टोल ऑन यू मेंटली, फिजिकली, एव्हरीथिंग. आणि त्या मूवीमध्ये ते आम्ही खूप क्लोजली दाखवलं. इट्स नॉट आम्ही खूप सिरियस घ्यायचा प्रयत्न नाही केला तो मूवी, बट वी वॉन्ट टू टच बेस ऑन दोज ऍस्पेक्ट्स ऑफ केअर गिव्हिंग, की जेव्हा तुम्ही कुठल्याही पेशंटला केअर देत असता तेव्हा तुमची मेंटल स्टेट कशी असते. आणि ऍट द एंड ऑफ द मूवी माय डॅड पासेस अवे. सो आय हॅव लॉस्ट माय डॅड वेन आय वॉज ओनली 18. सो जेव्हा मी तो सीन करत होते तेव्हा मला असं तो सीन आहे असं वाटतच नव्हतं. आय कम्प्लिटली फॉरगॉट दॅट देअर वर कॅमेराज. आय कम्प्लिटली फॉरगॉट. मला डिरेक्टर पण म्हणले मला कुठल्याही आर्टिफिशियल टीयर्सची गरज नाही लागली. सो मी आय वुड से तुम्ही बघितला नसेल तो तर तुम्ही नक्की तो हे बघा, कारण त्याच्यामध्ये मी अर्धा तास
मोनोलॉग आहे माझा आणि आय जस्ट क्राय माय हार्ट आउट की मी कसं कोप अप केलं. आणि मला असं वाटतच नव्हतं की हे ऍक्टर आहेत. मला असं वाटत होतं की दिस इज माय डॅड हु इज इन फ्रंट ऑफ मी. आणि मी म्हणजे इट जस्ट केम आउट ऑफ मी व्हेरी नॅचरली. सो मला असं वाटतं ऍज अन ऍक्टर आपण जेव्हा रिलेट करतो ना कुठल्याही कॅरेक्टरला, तेव्हा तुमची ऍक्टिंग तिथेच थांबते आणि तुम्ही ऍज अ पर्सन त्याच्यातून बाहेर येत आणि यू बिकम दॅट कॅरेक्टर. आणि मला असं वाटतं की त्या ह्याच्यामध्ये तसं झालं आणि मला त्या पर्टिक्युलर रोलसाठी बरेच बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळालेत. थँक्यू. वाव! बापरे! हे सगळं म्हणजे तुझं करिअर, तुझं सायफेअर कॉमर्स, मूव्हीज, तुझे फॅशन शोज, हे सगळं तू बॅलन्स कसं करते आणि ह्या सगळ्यामध्ये तुषारचा सपोर्ट तुला कसा असतो? हो, तो एक खूप म्हणजे आपण म्हणतो ना खूपच मोठा त्यांचा वाटा असतो. म्हणजे तुषारचा, माझ्या मुलाचा. कारण जेव्हा आपण दुसऱ्या गोष्टींना वेळ देतो, तेव्हा कुठे ना कुठे त्यांचा वेळ हा कमी होतच असतो. सो जोपर्यंत तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा 100% सपोर्ट मिळत नाही, तोपर्यंत यू विल नॉट बी एबल टू डू इट 100%. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही कराल, पण आनंदाने कराल का? हा एक प्रश्न आहे. पण आय हॅव बीन फॉर्च्युनेट टच वूड की दोघंही जण मला 100% सपोर्ट करतात ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. फक्त येस, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला जर शूट असेल तर आधी सांगून की बाबा माझं आता पुढच्या आठवड्यात शूटिंग आहे, सो विहानला विचारणं, मग तुला काही त्याच्या आधी हवंय का? म्हणजे इन टर्म्स नॉट जस्ट फूड, म्हणजे फक्त Right. मी एकटीच फूड Yes. करते घरी असं काही नाही. तुषार उत्तम स्वयंपाक करतो. म्हणजे तिथे बाबा Yeah. कोणाची काही हे झाली असं काही नाही. वी ट्राय टू बी इंडिपेंडेंट इन दॅट रिस्पेक्ट. पण जसं आज आपण बोलणार होतो त्यामुळे सकाळी मी उपमा करून खा म्हणजे उपाशी राहू नका असं एक म्हणजे जस्ट टू मॅनेज. म्हणजे जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन एक क्लिअर ठेवता नवऱ्याबरोबर असो, मुलाबरोबर असो, मग थिंग्स मूव्ह अ लिटल इझी. जर तुम्ही सांगितलंच नाही की बाबा आज आता मीरा येणार आहे, गार्गी येणार आहे, हे जर मी सांगितलंच नसतं त्यांना, तर हे काय अचानक तू हे काढलंस असं वाटलं असतं. पण बिकॉज आय हॅड ऑलरेडी कम्युनिकेटेड विथ देम की ओके दे आर गोइंग टू बी हिअर ॲट दिस टाइम, आपण सकाळी काय खायचंय सगळं जर आपण प्लॅन केलं ना, तर मग थिंग्स बिकम मोर इझी. आणि मला असं वाटतं नॉट जस्ट चेंबर ऑफ कॉमर्स, मी आय प्ले ॲज अ बोर्ड मेंबर फॉर 2 अदर ऑर्गनायझेशन्स. शील्ड बेअरर काउन्सिलिंग सेंटर म्हणून आहे, जे मेंटल हेल्थ च्या लोकांसाठी काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतात. आणि लीडरशिप नॉर्थ ईस्टर्न म्हणून अजून एक ऑर्गनायझेशन आहे, जे लीडरशिप साठी कोच करतात लोकांना. सो त्या पण ऑर्गनायझेशन सेम थिंग की मी एव्हरी संडे काय आपण म्हणतो चॉकआउट करते की ह्याच्यासाठी हे माझ्या मीटिंग्स आहेत, मग देन मला क्लबझीला असं करावं लागेल. सो अख्ख्या ह्याचं प्लॅनिंग, आणि मी म्हणेन प्लॅनिंग इज द की. मी काय आय एम नॉट अ बाय इन नो वे आय एम आय एनी एक्सपर्ट, पण त्यांनी ऍटलीस्ट आय हॅव बीन एबल टू अचीव्ह व्हॉट आय वॉन्ट टू. When you know your commitment and all that, so you're mentally prepared for. करेक्ट, एक्झॅक्टली. So तुला जर माहितीये तुला 9 वाजता हे काम आहे, तर तू 8ला तयार व्हायला लागतेस त्या कामाकडे. त्याप्रमाणे तुझा बाकीचा कार्यक्रम आहे बरोबर, की बिफोर दॅट माझी घरातली ही कामं झाली पाहिजे Correct. किंवा माझी ही आधीची मीटिंग संपली पाहिजे. बरोबर. वॉट एव्हर. करेक्ट. आणि So- आणि तू म्हणल्याप्रमाणे आणि घरच्यांना पण सांगून ठेवलेलं असतं की हे असं असणार आहे की आता मंगळवारी मला शील्ड बेअररची माझी जर बोर्ड मीटिंग असेल आणि तेव्हाच जर ह्याला कुठेतरी न्यायचं असेल, तर मी तुला बाबा तेव्हा नेऊ शकणार नाहीये, अचानक हे नाहीये. सो दिस इज अ पार्ट ऑफ मी. सो हे जर कम्युनिकेट केलं तर मला असं वाटतं पॉसिबल आहे हे अचीव्ह करणं सगळ्यांसाठी. वा, खूपच मजा आली. आणि तुझे असं तर जनरल मैत्रीण म्हणून मी तुला खूपच ओळखते बऱ्याच वर्षापासून, पण तुझे हे बाकीचे सगळे पैलू माझ्या बरोबरच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पण आता कळले. आणि क्लबझी बद्दल, फायफेअर चेंबर ऑफ कॉमर्स तुम्हाला जॉईन करायचंय, काही तुम्हाला बिझनेस गायडन्स हवा आहे, ह्या व्यतिरिक्त तुम्हाला अशाच जरी गप्पा मारायच्या असतील तर अगदी. नक्कीच सोनलला तुम्ही कनेक्ट होऊ शकता. Yes. शी इज अ वंडरफुल होस्ट. Yes. मजाच येईल नक्कीच. धन्यवाद सोनल. आमच्या ह्युस्टन महाराष्ट्र मंडळातर्फे आणि सगळ्या सभासदांतर्फे तुझ्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.